नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, नुकतंच लग्न ठरलंय म्हटल्यावरती हा दोघांच्याही आयुष्यातील अगदी आनंदाचा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात दोन्ही कुटुंबामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण असतं आणि नव्या आयुष्याची स्वप्न रंगू लागतात. इतकंच नाही तर खरेदीची धावपळ सुरू असते आणि एक सुंदर भविष्य डोळ्यांसमोर तरंगत असतं. परंतु या सगळ्या आनंदाच्या आणि प्रेमाच्या धुंदीमध्ये आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या काही गोष्टींकडे लग्नानंतर सुधारेल असं म्हणून सर्रास दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, प्रेम, आदर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लग्न ठरल्याच्या आनंदामध्ये जोडीदाराच्या काही चुकांकडे किंवा त्याच्या खटकणाऱ्या वागण्याकडे डोळेझाक करणं भविष्यामध्ये महागात पडू शकतं. कारण लग्न हा केवळ काही दिवसांचा सोहळा नसून आयुष्यभराची साथ त्यामध्ये हवी असते. लग्न ठरल्याच्या आनंदामध्ये अनेक जण होणाऱ्या जोडीदाराच्या काही सवयी, वागणूक किंवा स्वभावातील बदल किंवा वाईट वागणूक याकडे दुर्लक्ष करतात. लग्नानंतर सगळं बदलून जाईल किंवा ही छोटीशी गोष्ट आहे असा विचार करून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तुमच्या नात्यामध्ये ताणतणाव, वाद आणि मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच लग्नाआधी प्रेम, आकर्षण आणि उत्साह इतकाच एकमेकांचा स्वभाव, मूल्य आणि वागणूक समजून घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. लग्न ठरल्यानंतर जोडीदाराच्या कोणत्या सवयी किंवा वागणुकीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. यातील सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आवड निवड आणि निर्णयांचा आदर नसणं. जर तुमचा होणारा जोडीदार तुमच्या बोलण्याला किंवा आवडीनिवडीला महत्त्व देत नसेल आणि प्रत्येक निर्णय फक्त स्वतःचीच मतं लादत असेल तर अशा वेळी तुम्ही सावध व्हा. हे या गोष्टीचे स्पष्ट संकेत आहेत की भविष्यामध्ये तो तुमच्यावरती वरचढ होण्याचा आणि तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करेल. एका सुदृढ नात्यामध्ये दोघांच्याही भावनांचा आदर हा असायला हवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती राग आणि अपमान. तुमचा जोडीदार छोट्या छोट्या गोष्टींवरनं भडकतो का? तो अपशब्दांचा वापर करतो का? किंवा इतरांसमोर तुम्हाला कमीपणा दाखवतो का? अनेकदा आपण याला केवळ राग किंवा स्वभाव समजून सोडून देतो. पण लक्षात ठेवा, लग्नानंतर हीच सवय मोठ्या आणि गंभीर वादांचं मूळ बनू शकते. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलणं आणि काही गोष्टी लपवणं. विश्वास आणि प्रामाणिकपणा कोणत्याही नात्याचा मजबूत पाया असतो. जर तुमचा होणारा जोडीदार तुमच्यापासून त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी लपवत असेल किंवा अनेकदा खोटं बोलताना पकडला जात असेल तर ही धोक्याची घंटा आहे. नात्यामध्ये पारदर्शकता नसणं पुढे जाऊन विश्वासाची खूप मोठी कमतरता निर्माण करू शकतं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त संशय घेणं आणि कायम बंधनात ठेवणं. जर तुमचा जोडीदार वारंवार मोबाईल फोन तपासत असेल, तुमच्याकडे सोशल मीडियाचे पासवर्ड मागत असेल किंवा मित्रमैत्रिणींना भेटण्यावरती बंदी घालत असेल तर याला प्रेम समजण्याची चूक करू नका. हे अतिहेवा, असुरक्षिततेची भावना आणि तुम्हाला पूर्णपणे नियंत्रित करण्याच्या मानसिकतेचं एक लक्षण आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजेच आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये पारदर्शकता नसणं. लग्नानंतर आनंदी आयुष्यासाठी आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता असणं खूप गरजेचं असतं. जर तुमचा पार्टनर आपलं उत्पन्न, कर्ज किंवा खर्चाबद्दल मन मोकळेपणानं बोलणं टाळत असेल तर हे लग्नानंतर तुमच्या आयुष्यामध्ये मोठा आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण करू शकतं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच स्वतःच्या चुकांचं खापर इतरांवरती फोडणं. एका यशस्वी लग्नासाठी दोन्ही पार्टनर्समध्ये समजूतदारपणा आणि जबाबदारी असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचा होणारा पार्टनर कधीच स्वतःची चूक मान्य करत नसेल आणि नेहमी इतरांनाच दोष देत असेल तर समजून जा की त्याच्यामध्ये मॅच्युरिटीची कमतरता आहे. अशा व्यक्तीसोबत समस्यांवरती मिळून तोडगा काढणं फारच कठीण होऊन बसतं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे व्यसन किंवा जबाबदाऱ्या टाळण्याची वृत्ती. कोणत्याही गोष्टीचं अतिव्यसन असणं किंवा करिअर, घराच्या जबाबदाऱ्यांबद्दल कमालीची बेफिकिरी वृत्ती असणं आणि आयुष्याकडे गंभीरपणे न पाहणं यामुळे लग्नानंतर संपूर्ण संसाराचा गाडा एकट्यालाच ओढावा लागतो, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर भूतकाळावरनं वारंवार टोमणे मारणं. तुमच्या भूतकाळातील गोष्टींबद्दल आत्ताच टोमणे मारणं किंवा जुन्या चुकांवरनं सतत नावं ठेवणं हे जोडीदाराच्या संकुचित मानसिकतेचं लक्षण आहे. अशी व्यक्ती भविष्यामध्ये देखील तुम्हाला कधीच शांततेनं जगू देणार नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे
प्रत्येक गोष्टीत स्वतःला श्रेष्ठ समजणं, मी म्हणेन तीच पूर्व दिशा असा स्वभाव असणं, तुमच्या मतांना आवडीनिवडींना शून्य किंमत देणं आणि स्वतःचे निर्णय तुमच्यावरती लादणं, अशा स्वभावाचा जोडीदार वाईटच असतो. संसार हा दोघांचा असतो, एकाच्या हुकुमशाहीचा नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे योग्य वेळी मोकळेपणानं चर्चा करणं. मित्रांनो, लग्नाआधी जोडीदारातील हे गुण ओळखण्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही लगेच नातं तोडून टाकावं. याचा खरा उद्देश नात्याला अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेणं आहे. परस्पर आदर, विश्वास आणि मनमोकळेपणानं संवाद साधणं हा एक मजबूत नात्याची ओळख आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये यापैकी कुठलंही लक्षण दिसून येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वेळ असतानाच त्यावरती मन मोकळेपणानं चर्चा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्न ठरल्याच्या आनंदामध्ये आपल्याकडनं काही चुका होत असतात, परंतु याच चुका कशा पद्धतीनं समजायच्या आणि कशा पद्धतीने त्यावरती तोडगा काढायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.